सुस्वागतम मधुस्वागतम। आज दिनांक 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन, जो भिवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो। ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आणि हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करतो। आणि याच कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहात। तर सर्व उपस्थित विद्यार्थी, माझे सर्व सन्माननीय शिक्षक, मॉर्निंगचा सर्व स्टाफ, त्यांचे मुख्याध्यापक या सर्वांचं मी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वागत करते आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिक ज्याच्यामुळे गायला जातो ते संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करायचं आहे। माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंको, ऐसी अक्षरे रसिके मिळत या शब्दात ज्यांनी मराठी भाषेचा बोलवा गायलाय त्या संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतो। आणि ज्यांची मराठीतील अजरामर कलाकृती म्हणजेच ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीला देखील या ठिकाणी उर्वरित मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी त्या ज्ञानेश्वरीला पुष्पहार अर्पण करायचे आहे। ज्ञानेश्वरांना विनंती आहे की ज्ञानेश्वरी पुष्पहार अर्पण करायचे। त्याचबरोबर मॉनिटरच्या मुख्याध्यापिकेला विनंती आहे ज्ञानेश्वरी पुष्पहार अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर गुरुमंडळांना देखील विनंती आहे की ज्ञानेश्वरी पुष्पहार अर्पण करायचे आहे। आणि अशा प्रकारे आपला आजचा या ठिकाणी सरस्वती पूजन आणि ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे, पुष्प द्यायचं आहे आणि त्यांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करायचं आहे। निष्ठाच्या मुख्याध्यापिका त्यांनाही या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर महेंद्र पाटील सर यांचंही या ठिकाणी आपण पुष्प देऊन स्वागत करणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी तोंडे पाटील सरांना विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन पुष्प स्वीकारायचं आहे। पटापट या। त्याचबरोबर महेंद्र पाटील सरांना अशी विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमासाठी खूप जास्त तयारी केलेल्या सौ गौरव मॅडम यांना पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। सगळ्यांचा एक छोट्या मुलीने पुढे यायचंय, मयुरा पटकन ते मुख्याध्यापकांना अशी विनंती करेन की छोट्या मुलांतून हा कार्यक्रम आणि एक मॉर्निंग स्टारचं छोटं कोणीतरी पाठवा इकडे। मॉर्निंग स्टारचं एक छोटा बाळ कोणतरी येऊ दे। सव्या एक अव्या ये पटकन। अरे वा, खूप छान। तर कार्यक्रमाची या ठिकाणी सूत्रसंचालन करणाऱ्या रोडकर मॅडम यांना देखील सरांनी पुष्प त्यांचं स्वागत करायचं आहे। या ठिकाणी स्वागताचा सोहळा झालेला आहे। आता आपण खऱ्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत। आज मराठी भाषा दिन आणि मराठी भाषेचा गौरव गाणारे अनेक गीत, अनेक कविता आपल्याकडे आपल्या साहित्यप्रेमींनी लिहून ठेवलेली आहेत। आता मराठी साहित्य प्रकार म्हटलं की त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार येतात, पण त्याच प्रकारामध्ये लोकसाहित्य हा प्रकार खूप गाजलेला होता। आणि या लोकसाहित्यामध्ये पोवाडे असतील, गवळण असतील, भारुडं असतील
आणि विविध प्रकारच्या लावण्या देखील असतील आणि या सगळ्यांनीच आपला महाराष्ट्र कसा आहे हे सांगण्याचं काम केलेलं आहे आणि आपल्या मराठीला अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आत्ताच काही दिवसांपूर्वी कळलेलं आहे की आपली मराठी भाषा ही अभिजात दर्जा प्राप्त करून पुढे गेलेली आहे. अभिजात दर्जा याचाच अर्थ 2000 वर्षापूर्वीपासून जी भाषा उपलब्ध आहे त्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होतो. तर मला असं वाटतं महाराष्ट्र शासनाकडून आणि आपल्याला या भाषेसाठी एक वेगळी थोडी आणि एक वेगळी उंची लाभलेली आहे आणि त्याच मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. या ठिकाणी सुरेश भटांनी खूप छान म्हटलेलं आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. एका सर्व साहित्यप्रेमींसाठी आणि सर्व साहित्यिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अजून एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी उल्लेख करण्यासारखी आहे ती म्हणजे आपलं 97व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे सध्या दिल्ली येथे चालू आहे आणि या साहित्य संमेलनामध्ये अनेक दिग्गजांची उपस्थिती लागलेली आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारे मराठी साहित्यावर भाषणं, चर्चा, परिसंवाद आयोजित केलेले आहेत. आपण अर्थात त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित नसलो तरी विविध प्रकारे युट्यूबच्या चॅनलवरून तिथे होत असलेल्या गोष्टींची चर्चा आपल्या कानावर पडते आणि खूप आधी आपल्या अभिमान गीतामध्ये म्हटलेलं आहे, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. ही उक्ती आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सार्थ झालेली आहे कारण हे मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण आजच्या दिवसानिमित्त जे जे काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला कवळ ऐकायला मिळेल, पोवाडे ऐकायला मिळतील, कविता ऐकायला मिळतील आणि मला असं वाटतं की छान सादरीकरण मुलं या ठिकाणी करतील. तर सर्वात प्रथम आपण छोट्यांपासून मोठ्यांकडे जाणार आहोत. तर या ठिकाणी आपले मॉर्निंग स्टारचे विद्यार्थी या ठिकाणी येऊन पहिलं सादरीकरण करतील. मॉर्निंग स्टारचे जे विद्यार्थी आहेत त्यांना इथे सर 3 स्टार्ट. हळू शिरलं आईच्या कुशीत, हळू शिरलं आईच्या कुशीत. एका पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला, जरी झोक्यात जसा झुलता गंगला. निगा पिला म्हणजे जीव जीव झाडाले टांगला. खोपा इनाला इनाला जसा गेला त्याचा खोसा, खोपा इनाला इनाला जसा गेला त्याचा खोसा. पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा, तिची उलू शेत गात तेच ओठ. तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. रेखा पिण्यासाठी तिने झोका झाडाले टांगला, झाडासाठी टांगला, झोका झाडाले टांगला. धन्यवाद. किती छान आहे का मुलीचा. माझी माय, दिसती माझी माय. बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात मायचा माझा आटला होता पाना. पिता मंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिता मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. अंगावरून वासर आले
वाहन तिचा फिरे अनगाडी काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय तवा मले तिच्यामधी दिसती माझी माय हंबरून वासराले चाटती गवा गाय तवा मले तिच्यामधी दिसती माझी माय बाप माझा रोज लावी मायच्या माग टुन झालं शिक्षण आता घेऊ द्या ती बघून शिकून शान कुठं मोठा मास्टर होणार हाय तवा मले तिच्यामधी दिसती माझी माय हंबरून वासराले चाटती गवा गाय तवा मले तिच्यामधी दिसती माझी माय धन्यवाद. खूप छान या ठिकाणी या छोट्या मुलांनी सादरीकरण केलेलं आहे. मला असं वाटतं बहिणाबाईंची कविता, माय कविता, या सगळ्याच कविता आपण खूप छान प्रकारे ऐकल्यात, पण नव्याने कितीही वेळा ऐकली तरी ती छानच वाटते. यानंतर आमची छोटी इयत्ता 5वीची मुलं एक कविता सादर करतायत, वासरू. बाकीच्यांनी जरा ओरडून मोकाट पाट वाटेल ती वाट धावू लागे विसरुनी भान भुकली तहान पायाखाली रान गाली सारे अकुलिया खूप सरताऊ रूप आठवे कळपत या लागे फिरू जाता मागे दूर जाऊ लागे अनकीच भागे भटकत पडता अंधारू लागले अंबरू माय तुले करू शोधू येई. पात्र आहे ही मंजू मोलकरीण आहे, पण ती मोलकरीण असली तरी तिची स्वप्न खूप मोठी आहे आणि ही स्वप्न साकार करताना ती जे काही बोलते त्याचंच सादरीकरणासाठी तर स्वेटर काढ मला असं वाटतं त्याचंच सादरीकरण करण्यासाठी इयत्ता 6वी मधील या ठिकाणी विद्यार्थिनी आहे शुभंकरा राजे, ती सादर करणार आहे ती फुलराणी. हे त्याच्यामधला जो काही हा एकपात्री आहे हा अतिशय गाजलेला भाग आहे. मला असं वाटतं एक मोलकरीण आपण देखील की एका राजाची बायको होऊ शकतो, माझ्यासाठी देखील राजकुमार येऊ शकतो, ही भावना व्यक्त करण्यासाठी इथे येते. तर मला असं वाटतंय सगळ्यांनी कान देऊन ती जे काय बोलते ते शब्द ऐका, म्हणजे ती काय सांगते ते तुम्हाला कळेल. ज्ञान तुझ्या तोंडात घालीन शान तुझा ग माझ्या पैदेचा घेतो इडा तुला शिकवीन चांगलाच झाडा तुला दाखवतेस बघ चोरा तू बघशील माझा तोरा. ओहो आहा ओहो आहा हाऊ स्वीट लवली ब्युटी चार्मिंग हाय समजे धरत्याल मंजूचे पाय कुत्र्यावानी करशील गोंडा तरण्या पोरांचा दाराचा लोंडा. हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय फिलिप मंजूबेन केम छो हाऊ डू यू डू कम गो हँगिंग गार्डन आय पेट युअर पार्डन. कोणी आणतील सिल्कची साडी कोणी देतील मोत्याची कोडी कोणी घालतील फुलांचा सडा तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठूनचा येईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार नजरेला जेव्हा नजर भिडल झटक्यात माझ्या पायात पडल म्हणल राणी तुझ्यावर झालो फिदा क्या खूबसूरती कैसी अदा माग तुला काय हवं ते माग त्यारी माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोले मनाची गाठ हळूच खोले गालावर चढल लाजाची लाली नजर जाईल हळूच खाली. मी म्हणतात हे काय असं लोका तुकाच होईल असं कुंबडा पातळ सरड्याची धाव दिटवीनं धरावी का दर्याची हाव हिऱ्याचा कंठा सुतळीचा गोट गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा मग राजाच येईल रथात बसून कसं बी कर पण हो माझी सून. दरबारी धरधल मुठीत नाक म्हणत्याल राजाचा मान तरी राख
तोरणं बांधा, रांगोळ्या काढा, अशोकाला शिकवीन चांगलाच धडा. मग मंजू म्हणाल महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला ना बेड्याच ठोका, शिशाचा रस्त्याच्या कानात वता आणि लखलख सुरीनं गर्दन छटा. माणसाच्या घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पाटलून काढून चापकाला फोडा. राजाची शिपाई धरताल तुला, म्हणशील म्हणजे सोडीव मला, धरशील पाय आणि लोळशील कसा, रडत राहशील ढसता ढसता. तुझा अ, तुझा आ, तुझा न, तुझा न, तुझा श, तुझा वस्त अंगावर येणं, भोग आता तुझ्या कर्माची फळं, तुझा चुरू चुरू जिभेला कायम चटाळं. महाराज म्हणत्याल याची गर्दन मोडा. मी म्हणन जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण, मी म्हणन शरण आल्यावर देव नाही मरण. थँक्यू. खूप छान शुभंकरा. ती फुलराणी हे खरंच एक अत्यंत सुंदर नाटक आहे आणि त्याच्यामधलं हे मंजूचं स्वगत आहे आणि मला असं वाटतं ते अतिशय गाजलेलं स्वगत आहे जे शुभंकराने खूप छान सादर केलं. यानंतर इयत्ता 7वीचे विद्यार्थी पोवाडा सादर करतील. इयत्ता 7वी. देवा तुझ्या चरणी वाचो आमचे सुद, देवाया नगात देवा लढूचो मात, भंडारा वाणी नको कानला लगात. हेच मागण राज तुम्हाला, जीव तुमच्या पायी वाहतो जी. गंगा मंदी तुमच्या संगती, मर्द मावळा लढतो जी. राजाला राजाला जिंकून या जगभरी, शिवबा राज नाव गाजजी. हे माझ्या राजार, हे माझ्या शिवबार, हे माझ्या राजार, हे माझ्या शिवबार. राजाल राजाल जिंकून या जगभरी, शिवबा राज नाव गाजजी. पाठीगात गान बाळावरी, शिवबा राज डंका वाजजी. शूर आम्ही सरदार. इयत्ता 9वी यल्लोळी. अथर्व मराठी कुठे असेल तिकडे. अथर्व. शूरामी सरदारा मला काय कुणाची भीती. शूरामी सरदारा मला काय कुणाची भीती. देव देशान धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूरामी सरदारा मला काय कुणाची भीती. सगळ्यांनी हात जोडायचे, सगळ्यांनी हात जोडायचे आणि 1 2 3 स्टार्ट. स्टार्ट प्रसारण सुरू करा. 1 2 3 स्टार्ट. आता विश्वास तेरे भाग्य तोषावे, तोषोनी नजरावे पसाय धारणे. एकाची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे पडो, मैत्र जीवासे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये आवो. जो देवांशील तो तेला
वर्षस सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मागी आली अनवरत मंडळी भेट तूता सदा कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतो जे अरव पियुषाचे चंद्रमेघे लाछन मातंडे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा विजये होवावेची एतमणे श्री विश्वेश्वराओ आहोईल दाद बसाओ येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला सुखिया या ठिकाणी सर्वजण जागेवर बसा. मला असं वाटतंय की